नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं आपल्या या कंटिन्यू लेक्चर सीरीज मध्ये स्वागत आहे. आजचा एक महत्त्वाचा टाईप मी घेऊन आलोय. जे निवडणुकीवर आधारित प्रश्न असतात ते प्रश्न आता आपण चालू करणार आहोत. बघा, प्रश्नामध्ये काय असणार आहे ते एकदा समजून घ्या. हा एक प्रश्न इथे लिहिलेला आहे. त्या प्रश्नाला मी छोटंसं करतो, तोपर्यंत तुम्ही त्या प्रश्नाला लिहून व्यवस्थित वाचून घ्यायचं. बघा, प्रश्न समजून घ्या. पहिल्यांदा प्रश्नाचं आपण पोस्टमार्टम करून टाकू, म्हणजे प्रश्न पूर्ण प्रॉपर आपल्याला कळेल काय करायचं तर, आहे ना. बघा, राम आणि श्याम असे दोनच उमेदवार. किती उमेदवार आहेत रे? दोनच उमेदवार. आणि ज्या वेळेस आपल्याला या निवडणुकीवर प्रश्न विचारला असतो, मिनिमम दोनच वेळेस उमेदवार आपल्याला दिलेले असतात. मग दोन उमेदवार ग्रामपंचायत कोणत्याही निवडणुकीला उभे राहू द्या, आपल्याला काही गरज नाही. रामला एकूण मताच्या 30% मते मिळाली. किती टक्के मते मिळाली? 30%. एकदा लिहून टाकू. कोण कोण दिले सर? एक आहे राम आणि दुसरा आहे श्याम. काही टेन्शन घेऊ नका, जे दिले ते लिहून घ्या. सर, रामला 30% मते मिळाली म्हणले. किती टक्के मते मिळाली? 30% मते. एकूण मतदान किती रे? 100%. एकूण मताच्या म्हणले म्हणून रामला 30% मते. 100%मधून रामला 30% मते मिळाली, परंतु त्याला श्यामपेक्षा 260 मते काय मिळाली? कमी मिळाली. पडल्यामुळे तो पराभूत झाला, म्हणजे राम हारलाय. ठीक. तर त्या निवडणुकीत एकूण किती जणांनी मतदान केले? टोटल संख्या काढायची आपल्याला. काय काढायची? टोटल संख्या, किती जणांनी मतदान केले ते आपल्याला काढायचं आहे. मग सर, असा प्रश्न आल्यावर करायचं काय? बघा, असा प्रश्न आला की मला एक सांगा, मला एक सांगा, सर रामला 30% मतदान मिळालं. किती टक्के मतदान मिळालं? 30%. नो प्रॉब्लेम्स. अरे, एखादी निवडणूक असेल तर आपल्याला आपल्या प्रश्नामध्ये 100% मतदान झालं असं मला वाटतं. किती टक्के मला वाटतं? 100%. खरं तर आपल्या ज्या मुळातल्या निवडणुका असतात, आपल्या गावाकडचे वगैरे निवडणुका असतात, 100% मतदान कधी होत नसतं. पण आपण असं गृहीत धरायचं 100% मतदान झालंय या परीक्षेमध्ये. आपल्याला प्रश्न आला की 100% मतदान. याला जर 30% मिळालं असेल तर तुम्हाला म्हणावं लागेल सर राहिलेलं याला मिळालं आणि 70% मिळालं. लॉजिकल गोष्ट आहे 30%वाला मोठा का 70%वाला? तर 70%वालाच मोठा असणार, म्हणजे तोच विजयी झालेला असणार आहे. आणि तेच आपल्याला दिलं सुद्धा, परंतु त्याला श्यामपेक्षा 260 मते कमी पडली. श्यामपेक्षा किती मते कमी पडली? 260 मते कमी पडली म्हणले. मतदान कमी पडलं म्हणले. मतदान कमी पडले म्हणजे याला टक्केवारी बघा बरं एकदा किती कमी पडली तर. सर कमी ना, बघा 70 पेक्षा 30 ना, हे आम्हाला वाटतं 40% कमी आहे. किती टक्के कमी आहे? 40% कमी आहे. ऐकताय का रे बाबांनो? याला 30% पडलं तर याला 70% पडणार. आणि 70%पेक्षा 30 किती न कमी आहेत? 40 नाही तर वजा बाकी करा ना तुम्ही. बघा, 70 मधून 30 गेले, राहिले किती? 40. 40% कमी हे टक्केवारीत आलं. हे कशामध्ये आलं? टक्केवारीमध्ये. सर 40% हे टक्केवारीत आलं असेल, आपल्याला विचारले 260 मते कमी पडली म्हणले. दिलं आपल्याला. काय दिले? 260 मते कमी पडले असं दिले. मग आपल्याला 40% कमी हे माहित आहे, आणि हे कशाच्या बरोबर आहे म्हणावं लागेल? 260 मतांच्या बरोबर आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कशांच्या बरोबर? 260 मतांच्या बरोबर. सॉरी, संपला आपला आन्सर. बघा, 40% बरोबर सॉरी 260. मग सरळ करून टाका ना सर 40% बरोबर 260 मतदान किंवा मत. तर आपल्याला एकूण मतदान काढायचंय, आणि एकूण मतदान हे नेहमी 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 किती टक्के असतं? 100%. इथे लिहून टाकतो शब्द वाटल्यास. एकूण 100% असणार आहे, तर 100% बरोबर किती असं काढायचंय. यांचा करणार आपण तिरपा गुणाकार, याच्यासोबत. चला करूयात. बघा, हे इथं 100 गुणिले किती रे? 260. आणि भागाकारात किती येईल रे? तुम्ही म्हणसाल सर 40. चला काटाकाटी करा. बघा सर, पहिलं काम, हा एक शून्य कट. नंतर 2चा पाडा येईल, किंवा 4चा नाही जाणार. बे दोडी 4, किंवा इकडे भाग देऊत आपण. 2ने नाही देऊ, डायरेक्ट 4ने देऊ. 4 1 4, आणि 4ने 100ला भाग दिला तर 25चा भाग जात असतो, एवढं लक्षात असू द्या. आणि 25 गुणिले 26 करायचंय. कोण करायचं रे? 25 गुणिले हे राहिलेले 26. हे गुणाकार करत बसू नका, व्यवस्थित ऐका मी काय म्हणतो. गुणाकार करत बसायचं नाही यांचा गुणाकार सोपा. कोणत्याही दोन संख्या क्रमाने आल्या असेल, बॅक टू बॅक आल्या असेल. बघा, 25च्या नंतरची 26, तर लहान संख्येचा वर्ग करा. लहान संख्या 25 आहे का 26 आहे? तर तुम्ही म्हणसाल सर 25 आहे. आणि 25चा वर्ग 625, त्यामध्ये तीच संख्या मिळवा. 625 मध्ये पुन्हा 25 मिळवले तर झाले 650. म्हणजे या दोघांचा गुणाकार किती येणार? 650. तर त्या निवडणुकीत एकूण मतदान किती झालं? तर तुम्हाला म्हणावं लागेल एकूण मतदान बरोबर 650. एकूण मतदान बरोबर किती? 650. एवढं सोपं आहे बघा. एवढं आपल्याला जमलं पाहिजे. एवढं भारी आहे, लय सोपं आहे. ह्याच्यात काय अडचणच नसली पाहिजे. ठीक. बघा, 650 एकूण मतदान झालं.
तर असं आम्हाला जमायला पाहिजे आणि मला तर वाटतं जमेलच, काय टेन्शन घेऊ नका 100%. तर हे जे 650 मतदान आलं हे एकूण मतदान आलं जे आपल्याला विचारलं ते आलंय. पण जर आपल्याला असं विचारलं असतं रामला किती मिळालं आणि श्यामला किती मिळालं तर मग तर त्याच्यासाठी मी काय करतो, याला एकदम मिटवून टाकतो आणि परत एकदा याला व्यवस्थित लिहितो. हे सगळं लिहित नाही म्हणजे बघा, याला ऍडजस्टमेंट करतो आपण, याला ऍडजस्टमेंट करतो. ठीक, याला ऍडजस्टमेंट करतो. बघा होते का ते ऍडजस्ट, बघू त्याला एकदा. ओके होते ऍडजस्ट, लय भारी. ये तो फायदा रहता है डिजिटल बोर्ड का, हमरा तो कुछ चलता नहीं इधर अपने व्हाइट बोर्ड से, ऐसा है ना. चला, अरे 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 वा, लय भारी. चल हे इथं लिहून टाकलं. तर मला सांगा रे एकूण 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 मतदान किती आलं. तुम्ही म्हणसाल सर एकूण मतदान झालं 650. किती झालं? 650. परत सांगतो वाटल्यास बघा, राम आणि श्याम दोनच उमेदवार निवडणुकीत उभे होते. एकाला 30% मते मिळाली, एकाला 30% मते मिळाली असेल तर दुसऱ्याला 70% मिळणार. 70% पेक्षा याला किती टक्के कमी मिळाली, तर तुम्ही म्हणसाल सर 40% कमी मिळाली. आणि 40% कमी मिळाली तर आपल्याला प्रश्नामध्ये दिले की 260 मते कमी मिळाली आणि कमीची टक्केवारी माहित आहे. कमीची टक्केवारी माहित आहे तर ही टक्केवारीच इथे लिहून टाकली 260 मते. काही विश्व नाही. मग सर 40% बरोबर 260 आपल्याला एकूण विचारलं हे एकूण नेहमी कधीही 100% असतं. ते 100% बरोबर किती, बस तिरपा गुणाकार करणार. 100 गुणिले 260, 100 गुणिले 260 भागिले 40, काटाकाटी केली 25 गुणिले 26 आलं 650 आलंय. म्हणजे आपल्याला एकूण मतदान किती भेटलं रे? 650. एकूण मतदान किती भेटलं? 650. या एकूण मतदानाला मी एखादा साईडला लिहून टाकतो. एकूण मतदान हे जे आहे आपलं इथं 650 आहे, हे इथं लिहून ठेवलंय. ठीक, चला. का बरं सर असं तर जागा करतोय, कारण मला याच्यावर वेगवेगळे जर प्रश्न विचारले तर मी त्या वेगवेगळ्या प्रश्नांना कसं सॉल्व्ह करणार. बघा सर वेगवेगळे प्रश्न काय विचारू शकतात. सर वेगवेगळे प्रश्न काय विचारू शकतात, तर तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की जो विजेता उमेदवार आहे, विजेता म्हणजे श्यामला किती मतदान मिळाले असेल. तर आपल्याला म्हणावं लागेल श्यामला मिळालेले मतदान, श्यामला मिळालेले मत किंवा मतदान हे काढायचं जर आपल्याला झालं बघा, तसं तर आपण याच्यावरून काढू शकतो सर. 650 टोटल मतदान आहे. टोटल मतदानापैकी 70%ला भेटलं तर 650 चे 70% आपण डायरेक्ट काढू शकतो. पण आपण काही परीक्षेला 650 काढणार नाही ना. जर आपल्याला प्रश्न असा आला तर त्या निवडणुकीत श्यामला किती मतदान झाले, त्या निवडणुकीत श्यामला किती झाले, आपल्याला एकूण काढायची गरजच नाही. मग सरळ सोप्या भाषेमध्ये इथंच काम करायचं. काय काम करायचं बघा सर, 40% बरोबर हे आम्हाला माहित आहे 260 आहे. 40% बरोबर किती आहे? 260. आणि श्यामची टक्केवारी किती आहे, तर श्यामची टक्केवारी 70% आहे. म्हणून ही श्यामची टक्केवारी लिहून टाकायची लगेच. श्यामची टक्केवारी 70% बरोबर किती, बस यांचं करायचं 13 गुणाकार, याचा गुणाकार याच्यासोबत, याचा गुणाकार याच्यासोबत. 70 गुणिले 260 भागाकार सर हे 40. चला काटाकाटी करूत बघा. हा एक शून्य कट, 4चा पाडा आला पाहिजे. 4 1 4, 4 सक 24 उरले 2, 4 5 20. काय राहिले सर आपल्याकडे, तर 7 गुणिला 65 राहिलं. ठीक, चल 7चा पाडा, 7 5 35, 35 5 हातच्या आले 3, 7 सकम 42, 42 3 45. सर श्यामला 455 मते मिळाली. किती मते मिळाली? 455 मते. बघा 650 चे तुम्ही 70% काढले तरी 455 येणार. किती येणार? 455. किंवा तुम्ही असं काढलं तरी डायरेक्ट तुमचा आन्सर येणार आहे. मला तर वाटतं तुम्हाला आता असं जमेलच. ठीक, सर श्यामऐवजी जर आपल्याला रामचं विचारलं असतं तर बघा सेम प्रोसेस करा. जर आपल्याला असा प्रश्न आला रामला किती मतदान झाले, ठीक, रामचं मतदान करायचं. तर आपल्याला एवढं माहिती आहे त्यांच्यातील 40% बरोबर किती फरक आहे? 260. 40% बरोबर फरक आहे सर 260. आपल्याला रामचं विचारले तर रामची टक्केवारी किती आहे? 30%. टेन्शन घ्यायचं नाही, लिहून टाका बघा. 30% बरोबर किती? 30% बरोबर किती? याचा गुणाकार याच्यासोबत, याचा गुणाकार याच्यासोबत. सर 30 गुणिले 260 भाग करत किती येईल? 40. काटाकाटी करा काटाकाटी. बघा सर हा एक शून्य कट, 4 1 4, 4 सक 24 उरले 2 झाले 4 5 20. कोण उरले सर? 3 गुणिले 65. 3 गुणिले 65. करा गुणाकार पटापट. सर 3 5 15, 15 5 हातचा आला 1, हातचा आला 1.
3 सक 18, 18 ने 19, 195 मते, 195 मते कोणाला मिळाली? श्यामला मिळाली. सॉरी, रामला मिळाली. कोणाला मिळाली? रामला. रामला मिळाली 195, श्यामला मिळाली 455. दोघांची जर बेरीज केली तर 650 झाली पाहिजे. बघा बेरीज, हे 450, 450 मधले 5 याच्यात टाकले झाले 200, 550, 650 झाले. बघा आपल्याला जमलं पाहिजे. तर एकूण मतदान बरोबर 650. श्यामला मिळाले 495, रामला मिळाले 195. दोघांमध्ये फरक किती मताचा आहे म्हणलं तर तो फरक आला पाहिजे 260 मताचा. या 3 प्रश्नाच्या व्यतिरिक्त याच्यावर कुठलाच प्रश्न बनणार नाही. पहिला प्रश्न बनेल एकूण मतदान किती, दुसरा प्रश्न जो विजेता उमेदवार आहे त्याला किती मिळाले असेल, आणि तिसरा प्रश्न बनेल जो पराभूत उमेदवार आहे त्याला किती मिळाले असेल. मग तिकडचं रामला किती मिळाले असेल हे आपल्याला विचारलं जाईल. दुसरं कोणताही प्रश्न याच्यावर होणार नाही. तर मला तर वाटतं हे तुम्हाला आता भारी 1 नंबरचं. ठीक, असं पटापट 3 पैकी 3 प्रश्न. आपण एका प्रश्नाची प्रॅक्टिस नाही करत, आपण 3 प्रश्नाची प्रॅक्टिस करतोय. 3 प्रश्न आपल्याला इथे जमले पाहिजे. तर मला तर वाटतं तुम्हाला जमतील काय विषय. ठीक, तर चला असेच आता पुढचे आपल्याला प्रश्न चालू करायचे. थोडेसे हे तर बेसिक प्रश्न आहे, मी थोडीशी आता लेवल वाढवत नेणार आहे. तर टेन्शन घेऊ नका, सर्व प्रश्न तुम्हाला जमणार आहे. चला बघा एक पुढचा प्रश्न. मी या प्रश्नाला सेट करतो, तोपर्यंत तुम्ही पटापट काय प्रश्न आहे ते एकदा वाचून घ्यायचं आणि लिहून टाकायचं मला. ठीक, दिसून जाईल काय विषय. चला बघा. तर पुन्हा तेच 2 उमेदवार उभे असलेल्या एका निवडणुकीत ज्या उमेदवाराला 30% मतं मिळाली तो 14,400 मतांनी हरला. जर विजयी उमेदवाराला एकूण किती मते मिळाली. ठीक, आपण नावं देऊत. बघा, समजा एक उमेदवार उभा होय, त्याला नाव देऊत ए, आणि दुसरा उमेदवार आहे त्याला नाव देऊत बी. ठीक, थोडीशी जागा करतो म्हणजे आतापासूनच आपल्याला पुढे मग ऍडजस्टमेंट करायचं काम नाही पडत. एका निवडणुकीत ज्या उमेदवाराला 30% मते मिळाली, कोणालाही आपण म्हणतो एला 30% मते मिळाली. एला किती टक्के मते मिळाली? 30%. हे 30%. जर याला 30% मिळाले असेल तर तुम्हाला आता क्लिअर झालं पाहिजे हे 100% मतदान आहे ना. 70% याला मिळाले असेल, दोन्ही मिळून 100% झाले पाहिजे. तरी तो 14,400 मतांनी हरला म्हणजे काय रे, याच्यापेक्षा याला कमी पडले ना. एखाद्या उमेदवाराला 30% मते मिळाली आणि तो 14,400 मतांनी हरला म्हणजे याच्यापेक्षा याला कमी मतदान मिळालं असेल. काय मिळालं असेल? कमी. मग मला म्हणावं लागेल एला 30% मते मिळाली, बीला 70% मते मिळाली, आणि मग याच्यापेक्षा याला किती टक्के कमी आहे. तर तुम्ही काय म्हणसाल, बाण बघा व्यवस्थित. सर 70 ऐवजी 30 आले याला, म्हणजे किती टक्के कमी भेटले? 40% कमी मिळाले. काय मिळाले? 40% कमी मिळाले. आणि 40% जर कमी मिळाले असेल तर तो 14 म्हणजे 40% मतदान हरला म्हणा लागेल. काय म्हणा लागेल? 40% मताने तो हरला, आणि 40% मताने हरला म्हणजेच किती त्याच्या लेवल आहे? 14,400 मताने हरला, असं आपल्याला म्हणावं लागेल. मग मी म्हणेल 40% मतदान बरोबर 14,400 मते. 14,400 मते हे असं आपल्याला म्हणावं लागेल. ठीक, आणि हे भेटलं म्हणजे पुढचं तर आलं ना सगळं. एकूण मतदान असते तर ते एकूण मतदान विचारले, एकूण मते किती? तर एकूण मते किती टक्के असतात? 100%. जर आपल्याला विजयी उमेदवाराचे विचारले तर विजयी उमेदवार 70% वाला आहे, 40% बरोबर तेवढं. तर विजयी उमेदवार 70% बरोबर किती? पराभूत विचारला तर 40% बरोबर इतकं, तर 30% बरोबर किती? बस असंच करायचंय. चला एका प्रश्नाचा आन्सर काढूत, एक आडवी रेष मारून टाकतो म्हणजे आपल्याला व्यवस्थित करता येईल. ठीक, बघा पहिला प्रश्न असा आपला असेल की एकूण मतदान किती झालं? एकूण मतदान किती झाले? मी डायरेक्ट लिहून टाकतो एकूण मतदान बरोबर सफिशियंट आहे. हे एवढी जागा पुरून जाईल आपल्याला. दिसते सर्वांना? स्क्रीन दिसते का? ओके सर, स्क्रीन ओके आहे, काय टेन्शन नाही. मी दिसलं तरी काय हरकत नाही, तुम्हाला स्क्रीन दिसणं महत्वाचं आहे, प्रश्न दिसणं महत्वाचं आहे. ठीक, बघा एकूण मतदान सर 40% बरोबर किती दिले आपल्याला? तर 14,400. तर आपल्याला विचारलं एकूण, आणि एकूण मतदान हे नेहमी किती टक्के असतं? 100%. तर 100% बरोबर किती यांचं करायचं आहे? तिरपा गुणाकार. करा तिरपा गुणाकार. बघा करा तिरपा गुणाकार. सर 100 गुणिले 14,400. काटाकाटी तर मी म्हणेल एकाच ठिकाणी जमले पाहिजे रे. आणि भाग करत किती रे? 40. तर बघा हा 1 0 कट, 4चा पाडा आला पाहिजे. 4 1 4, 4 3 12, नंतर उरले 2 सर, 4 सक 24. हा वरचा 0 जसा असतं तसा, म्हणजे हे 100 इथले जसे असतं तसे यांचा भाग दिला तर 360 आला. आणि 360ला जर 100 न गुणले, कोणत्याही संख्येला जर 100 न गुणलं तर सरळ हे 360 हे 2 शून्य उचलायचे, याच्यावर आणून ठेवून द्यायचे. म्हणजे मतदान किती झालं असेल त्या निवडणुकीत? तर 36,000 इतकं मतदान त्या निवडणुकीत झालं. टोटल मतदान किती झालं रे? तर 36,000 एवढं टोटल मतदान आपल्याला त्या निवडणुकीत झालं असं म्हणावं लागेल. आणि मला तर वाटतं आता तुम्हाला हे टोटल मतदान 100% जमेल म्हणजे जमेलच, काहीच विषय नाही ना. वरचं भेटलं तर खालचं तर आरामशीर येते म्हणजे येतेच.
सर ठीक आहे, याचं काय अडचण नाही आम्हाला. पुढच्या प्रश्नाचं बोला. तर पुढचा प्रश्न ऐका. पुढचा प्रश्न, हे एकूण मतदान जो आपल्याला विचारलंय 100% 36,000 झालंय, राईट. आता जर म्हणलं आपल्याला विजय उमेदवाराला दिसते का रे, नाही दिसत. ओके, थोडस पेन बदलून टाकतो. हा दिसला होता वाटते ना, विजय उमेदवार ला मिळालेलं मतदान. सर विजयी उमेदवाराला विचारलंय, दिसते, नो प्रॉब्लेम. सर विजयी उमेदवाराला विचारलंय तर मला सांगा 40% बरोबर किती आलं रे? तर तुम्ही म्हणसाल सर 14,400. ठीक. आणि विजयी उमेदवाराची टक्केवारी म्हणजे जास्त टक्केवारी कोणाची आहे? बी ची. हा विजयी झालेला असणार आहे. बी हा विजयी झालेला असणार आहे. तर 70% बरोबर किती? 70% बरोबर किती? तर बघा, काटाकाटी करणं चालू करू. सर याचा गुणाकार याच्यासोबत लिहून टाका. 70 गुणिले 14,400 आणि भागाकारात किती रे? 40. 40ने आत्ता भाग दिला होता, हा भाग परत देत बसायची गरज नाही पडली पाहिजे. बघा, 40ने याला भाग दिला, 360चा भाग गेला, तरी पण परत एकदा देतो, समजून जाईल. हा शून्य कट. चला बघा सर, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 14ला भाग देऊ लागलो, 12 पर्यंत भाग गेला, 2 उरले, 4 सक 24, वरचा शून्य जशास तसा. सर माझ्याकडे उरले 70 गुणिला 360. किती उरले? 360. 70 गुणिला 360. चला, हा एक शून्य ना हा एक शून्य पहिल्यांदा साईडला लिहून टाकूत. हा 2 लिहून टाकले सर. 7 सकम 42, 2 हातच्या आले 4, 7 21 आणि 4 25. तर 25,200 हे जे मतदान मिळालं, हे कोणाला मिळालं रे? विजयी उमेदवाराला मिळालं. कोणाला मिळालं? विजयी उमेदवाराला. आणि तुम्हाला काटाकाटी जमली पाहिजे बरं का, लय पटापट जमली पाहिजे काटाकाटी. तर अशी आपल्याला काटाकाटी जमली पाहिजे, किंवा मी करतोय त्या काटाकाटीकडे तुमचं लक्ष असू देत चला, म्हणजे तुम्हाला भारी जमेल. ठीक. तर आपलं विजयी उमेदवाराला 25,200 मतदान मिळालं असं आम्हाला म्हणावं लागेल. ठीक. तर चला, हे तर झालं विजय. आता तुम्हाला पराभूत बघा, तुम्ही 2 प्रकारे काढू शकता. जर तुम्ही हे पण काढलं हे बी काढलं, पराभूत काढायचं असेल, भाई 36,000पैकी 25,200 विजयीला भेटलं, तर राहिलेलं पराभूत लागणार आहे. वजाबाकी करून टाका, दोघांची वजाबाकी केली तरी येईल. पण मी म्हणलं आपल्याला काही परीक्षेला आपण काही हे सगळं काढत बसणार नाही. परीक्षेला कुठला तरी एक प्रश्न असेल, परीक्षेला जर विचारलं पराभूत उमेदवाराला, काय विचारलं? पराभूत उमेदवाराला किती? आणि पराभूत तर ए झाला ना रे. पराभूत उमेदवाराला किती? पराभूत ए झाला, ए ला किती टक्के भेटले रे? तुम्ही म्हणसाल सर 30%. पटापट करून टाका. हे बघा, 40% बरोबर 14,400. आपल्याला विचारलं किती टक्के? 30% बरोबर किती? 30% बरोबर किती? याचा गुणाकार इकडे, याचा गुणाकार इकडे. सर 30 गुणिला 14,400 भागाकारात किती सर? तर हे 40. चला करा काटाकाटी. हा एक शून्य कट. आत्ता भाग दिला, 360चा भाग गेला, तुम्ही भाग परत दिला तरी चालेल. काय राहिलं तुमच्याकडे? 30 गुणिला 360. चला करा काटाकाटी, गुणाकार करा. सर हा एक शून्य असे टोटल 2 शून्य साईडला. मग 36 त्रिक किती? तर तुम्ही म्हणसा सर 36 त्रिक 108, म्हणजे 10,800 हे मतदान कोणाला भेटले? तर पराभूत उमेदवाराला भेटले. कोणाला भेटले? पराभूत. बघा, एकाच प्रश्नामध्ये आपण 3 प्रश्नाची तयारी करतो. पहिला प्रश्न आपल्याला एकूण मतदान किती झालं, दुसरा प्रश्न विजय उमेदवाराला किती झालं, आणि तिसरा प्रश्न पराभूत उमेदवाराला किती झालं. अशा तीनही प्रश्नाची आपली प्रॅक्टिस झाली पाहिजे, आणि प्रॅक्टिस झालीच पाहिजे. महत्वाची गोष्ट ती आहे. चला, तर मला वाटतं आता हा पॉईंट पण तुमचा क्लिअर झाला असेल. असे तिन्ही प्रश्न तुम्हाला आन्सर जमायला पाहिजे. चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. या प्रश्नाला पण सेम, फक्त इथे एक नवीन गोष्ट दिसते. एकही मत अवैध नाही, हे मी तुम्हाला शब्दरचना कळावी त्यासाठी दिलेलं आहे, बाकी काही नाही. ते सोपं आहे तसं. चला पुन्हा सेम प्रोसेस. वाचा काय दिले. सर 2च उमेदवार उभे असलेल्या एका निवडणुकीत ज्या उमेदवाराला 35% मते मिळाले, एकाला 35% मते मिळाले. काही नाही, नावं देऊत बघा, नावं देऊत. समजा आपण म्हणूयात एक होते रामराव. कोण होते? रामराव. दुसरे होते शामराव. कोण होते? शामराव. ठीक. ज्या उमेदवाराला 35% मते मिळाली, एक लगेच क्लिक झालं पाहिजे. 50%पेक्षा ज्याला मतदान कमी झालं ना, तो हारला समजायचं. असतंच ना, 50%पेक्षा कमी नको, 50%पेक्षा एक तरी मतदान जास्त पाहिजे. 35% मते मिळाले म्हणजे हारला. कोणीतरी एकाला गृहीत धरा, आपण म्हणत याला 35% मते मिळाली. किती टक्के मते मिळाली? याला 35%. आणि तुम्हाला एक तर माहित आहे, एकाला जर 35% मते मिळाले असेल तर दुसऱ्याला राहिलेली 100% भेटणार. दुसऱ्याला राहिलेली काय भेटणार? 100% भेटणार. राहिलेली भेटणार 100%पैकी राहिलेली त्याला भेटणार. मग सर एकाला 35% भेटली तर याला किती टक्के भेटणार? 65%. बघा, दोन्ही मिळून 100% झाला पाहिजे. 35 आणि 65 दोघांची बेरीज 100%. तरी तो
31,500 मताने हारला. किती मताने हारला? 31,500. म्हणजे ज्याला 35% मते मिळाली तो 31,500 मतांनी हारला. टक्केवारीत बघा बरं, याला 65%, याला 35%. किती मतांनी हारला सर? 65 मधून 35 गेले तर आमच्याकडे राहील काय? 30% मतांनी हारला. किती टक्के? 30% मतांनी तो काय झाला? सॉरी, 30% काय झाला? तो मतांनी तो वर दिलाय, 30% तो हारला असं म्हणावं लागेल. आणि 30%ने हारला म्हणा किंवा वरचं 31,500 मतांनी हारला म्हणा का, मग आपल्याला म्हणावं लागेल 31,500 मते हे कोणाच्या बरोबर आहे? तर 30%च्या बरोबर. 30% बरोबर 31,500 किंवा 31,500 बरोबर 30%, एवढं आपल्याला जमलं पाहिजे. आणि हेच महत्वाचं आहे. हे एवढं जर भेटलं ना भाई, एवढं भेटलं ना भाई, आपल्याला दुसरं काही महत्वाचं नाही. तेवढंच महत्वाचं आहे ना, तेवढंच महत्वाचं आहे. बघा, महत्वाचं हे आपलं एवढं आहे, असं आम्हाला वाटलं पाहिजे, असं आम्हाला कळालं पाहिजे. हे 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 महत्वाचं आहे. ठीक, चला, काय टेन्शन नाही, तुम्हाला जमून जाईल. एवढं महत्वाचं आहे आणि याच्यावरच आपण कम्पेअर करणार, बाकीच्या गोष्टी काढणार आहोत. बोला, पहिला प्रश्न काय असू शकतो रे? पहिला प्रश्न सर तुम्ही जे म्हटले होते ना त्याचनुसार आम्ही पहिला प्रश्न घेणार. बघा, पहिला प्रश्न काय असेल तर हे तर अशी आडवी रेष मारून टाकतो, नंतर बाकीचं आपण पुढे चालवतो, बाकीचं आपण पुढे करू. हा कलर नको, निळा देऊ. निळा 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 दिसल काय विषय नाही, काय विषय नाही, हेच ठेवू. चल बस सर, पहिला प्रश्न तुम्ही काय म्हटले होते? पहिला प्रश्न की त्या निवडणुकीत एकूण मतदान किती झाले असेल, तर आपण म्हणतो एकूण मतदान बरोबर. काही टेन्शन घ्यायचं नाही. काय विचारलं बघा, आणि इथं बी काय विचारलं? हा तेच विचारलं ना, इथं बी बघा एकूण मतदान किती, जो विचारलं तेच प्रश्न आपण पहिल्यांदा काढतो. तर टेन्शन घ्यायचं नाही, काढणं चालू करा, पटापट काढणं चालू करा. 30% बरोबर किती रे? 31,500. सर हे लिहून टाका, 30% बरोबर 31,500. आपल्याला एकूण मतदान हे सर 100% असते, तर 100% बरोबर किती? 100% बरोबर किती? यांचा करणार आम्ही सर तिरपा गुणाकार. काही टेन्शन घेऊ नका, करा ना मग पटापट, करा ना भाई पटापट, करा ना भाई पटापट. बघा सर, 100 गुणिले 31,500 भागाकारात सर, भागाकारात किती? 30. तर 30ने याला भाग देऊन ठेवा. इथून पुढे सगळं जमलं पाहिजे. 0 कट केला पहिल्यांदा आपण. चला सर, 3 1 3. ऐक रे, या प्रश्नात एक गोष्ट महत्वाची आहे सर. 3 1 3, नो प्रॉब्लेम. पण 1 ला भाग जात नाही म्हणून 0, आणि मग 3 5 15 बरं का, मग 3 5 15 हा 0 नंतर जशाच बाई 1050चा भाग जातो. कितीचा भाग जातो? 1050. खनकन सर 105 चा भाग देतो, असं करायचं नाही. खनकन करायचं नाही. काय बोलवलं बघा इकडं सर, 31,500 आहे, खाली 30 आहे. परत सांगतोय, हा शून्य कट झाला, नो प्रॉब्लेम सर. वर राहिले 3,150 भागिले 3. भागाकार व्यवस्थित आहे का? हा जो केलाय तोच सर. 3 1 3 आणि 3 5 15 करायचं नाही, ते चुकतंय. कसं काय चुकतं? व्यवस्थित आहे का? 3 ने 3 ला भाग दिला, 1 चा भाग गेला. पुढची गोष्ट, पुढची ही संख्या ऍड केली, 1 ला भाग जात नाही. 1 ला भाग जात नाही ना, मग त्या डायरेक्ट आपण पुढची संख्या नाही घेऊ शकत, त्या बदला 0 घ्यावा लागतो अगोदर. नंतर 3 5 15 आणि मग हा 0 जशाच. तर 1050चा भाग दिला बरं का, 1050चा. नाही तर बस 150चा दिलं संपलं सर, मग आमचं अँसरच येणं झालं, मग काय करू? तर ते करत बसायचं नाही, चुकलं नाही पाहिजे. तर हे समजण्यासाठी जो भागाकार लिहिलाय त्याला एकदम मिटवून टाकतो. तिकडे तुम्हाला सांगितलं तसंच. ठीक, तुमच्याकडे लक्षात असलं पाहिजे बरं का. चल, ह्या छोट्या छोट्या चुका करायच्या नाही. चला करा पटापट. कोण कोण राहिले तुमच्याकडे सर? तर 100 गुणिले 1050. सर 1050 ला 100 न गुणायचं नाही, मग 1050 जशाच तसे लिहून टाका. आणि कोणत्याही संख्येला असू द्या, कोणत्याही संख्येला जर 100 ने गुणलं तर हे 2 शून्य उचलायचे आणि त्या संख्येवर नेऊन लिहून ठेवून द्यायचे. म्हणजे आम्हाला म्हणावं लागेल त्या निवडणुकीत एकूण मतदान एवढं झालं. वाचा बरं याला रे. तुम्ही म्हणता सर 1,05,000 एकूण मतदान. एकूण मतदान 1,05,000 इथे लिहून टाकतो. एकूण मतदान बरोबर किती आलं रे? तर तुम्ही म्हणता सर 1,05,000 एवढं आलं. तर असं आपल्याला जमलं पाहिजे. आणि मला तर वाटतं भाई तुम्हाला आता असं जमेल म्हणजे जमेल. फार सोपं आहे ना रे, काय अडचण नाही ना. आतापर्यंत जे केलं तेच करतोय आपण, प्रत्येक प्रश्नात तेच करतो. ठीक, तर हे तर झालं या प्रश्नापुरतं. मी पुढच्या प्रश्नांना लय भारी घेणार आहे, नवीन असणार आहे थोडंसं. इथं हा एक शब्द आहे ना, एकही मत अवैध नाही. अवैध नाही म्हणजे काय? इलिगल नाही. म्हणजे सगळ्याच्या सगळे प्रॉपर आणि 100% मत नाही. पुढे इलिगल मतं येणार आहे, अवैध मतं येणार आहेत, अवैध मतं येणार आहेत. तर बघा
आता या प्रश्नाला एकदा कंप्लीट करून टाकू. हा प्रश्न मागच्याच प्रश्नासारखा आहे, त्यामुळे काय अडचण नाही. दुसरा प्रश्न काय विचारला जाऊ शकतो ते तुम्हाला आता लगेच क्लिक झाला असेल. सर दुसरा प्रश्न विजयी उमेदवाराला. भाई विजयी उमेदवाराला म्हणजे कोणाला रे? तुम्हाला म्हणावं लागेल ज्याला जास्त टक्केवारी मिळाली त्याला, म्हणजे शामरावला. आपण इथं म्हणूयात विजयी उमेदवाराला किती मतदान मिळालं असेल. विजयी उमेदवाराला मिळालेलं मतदान बरोबर. डायरेक्ट लिहितोय आम्ही. सर तुम्ही दरवेळेस देताय पण तुम्हाला प्रश्न लक्षात येतो का नाही रे बाबांनो? प्रश्न एवढाच येईल, बाकी सगळं जसे तेच येईल, फक्त इथून पुढे चेंज येईल. तर त्या निवडणुकीत विजयी उमेदवाराला किती मतदान झाले एवढाच प्रश्न येईल. आणि एवढा प्रश्न आला तर हे इथपर्यंत करायचंय, कॉमन करायचंय. सर कॉमन काय आहे? तर 30% बरोबर 30% बरोबर 31,500. 31,500. तर आपल्याला विजयी उमेदवार विचारले. विजयी उमेदवार किती टक्क्याचा आहे? 65% आहे. 65%. 65% बरोबर किती? बस यांचा करायचा तिरपा गुणाकार. यांचा काय करायचं? तिरपा गुणाकार. करा करा करा. सर 65 गुणिला 31,500 भागाकारात किती सर? तर हे 30. आत्ता 30ने भाग दिला, हा भागाकार लगेच क्लिक झाला पाहिजे. 30ने लगेच लगेच लगेच. मला वाटतं आता तुम्हाला जमेल. 30ने भाग दिला तर सर 1050चा भाग जातो. ठीक, भाग द्या, भाग दिला काटाकाटी. 30 गुणिला 1050. हे इथं जो भागाकार सांगितला तोच आहे म्हणून डायरेक्ट केलाय. नाही तर म्हणतात सर शॉर्टकट मारताय. फार भारी चांगला आहे अगोदरचा भागाकार आणि परफेक्ट चांगला आहे म्हणून आता डायरेक्ट घेतोय. तर 2 शून्य साईडला, हा 1 शून्य, हा 1 शून्य साईडला. चला इथं राहिले 105. हा शून्य गेला, हा शून्य गेला. इथं राहिले 105, इथं राहिले 6. चला म्हणा 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 6चा पाडा. सर 6चा पाडा. 6 1 6, 6 5 30. 30शी 0. हातच्या आलं 3, हातच्या आलं 3. 6 0 0, हातच्या आलं 3 जशास तसे. 6 1 6 म्हणजे 63,000 एवढं मतदान. 63,000 एवढं मतदान कोणाला मिळालं असेल तर विजयी उमेदवाराला. विजयी उमेदवाराला किती मिळाला? 63,000. बघा एवढं आपल्याला जमलं पाहिजे. मग सर इथे लिहून टाका वाटल्यास. हे बघा विजयी 63,000 लिहून टाकलं. 63,000. सर एकूण मतदान ना 1,05,000, त्यातलं 63,000 विजयला भेटलं. तर राहिलेला पराभूत 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 वजाबाकी केली तरी येईल, पण नका वजाबाकी करू. चला आपण आपल्या स्टेपनुसार जाऊ. बघा इथे प्रश्न लिहून टाकू एकदा, है ना. हा पराभूत उमेदवाराला, पराभूत उमेदवार. सर पराभूत उमेदवार काय? तर 30% बरोबर 30% बरोबर खणखणले अरे 31,500. 31,500. ठीक, सॉरी 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 सॉरी. हा आपल्याला विचारलं पराभूत. पराभूत म्हणजे 35% बरोबर किती? लई सोपं असणार ना. 35% बरोबर किती? चला बस तिरपा गुणाकार. सर 35 गुणिला 31,500 भाग करा 30. 30ने आत्ता भाग दिला सर, तुम्ही आत्ता भाग दिला. सर आम्हाला काही तो कळाला नाही, परत एकदा सांगा. ऐका, परत एकदा सांगतो. बघा हा 1 0, हा 1 0 कट. 3 1 3. 15 द्यायचं नाही, 1ला दिला 0. मग 15 3 5 15. हा 0 जशास तसा. सर माझ्याकडे राहिले 35 गुणिला 105 शून्य. ठीक, म्हणजे 1050. काटाकाटी करा, गुणाकार करा, पटापट करा. सर हा 0 जशास तसा. कोण राहील आमच्याकडे? 35 गुणिला 105. पाडे आले पाहिजे, पाडे आले पाहिजे. सर आम्हाला नाही 105चा पाडा येतो ना 35चा पाडा येतो. मग 5 न 3 न देणं चालू केलं तरी चालेल भाऊ, तो दोन्हीपैकी कोणतंही चालेल. तर मी काय म्हणतो बघा, 35 1 35 मला पाडा येतोय म्हणून मी म्हणतोय. तुम्ही छोटा छोटा गुणाकार केला तरी चालेल. 35 5 175. 175शी 5 40 17. नंतर 35 0 0. 17 पैकी 7. हातचा आला 1. हातचा आला 1. 35 1 35. 35 1 36. म्हणजे 36,750. हा एवढं मतदान कोणाला भेटलं असेल? पराभूत उमेदवाराला. कोणाला भेटलं असेल? पराभूत उमेदवाराला. पराभूत उमेदवाराला एवढं काय भेटलं असेल? मतदान भेटलं असेल. विजय उमेदवाराला 63,000, पराभूत उमेदवाराला 36,750 एवढं मतदान भेटलं असेल. आपल्याला असं म्हणावं लागेल. तर हे असं आम्हाला जमलं पाहिजे आणि जमणार आहे, काही विषय नाही. ठीक, तर मला वाटतं जमेलच.